राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच नव्हे तर देशभरामध्ये जनगणना सुरू आहे आणि या जनगणनेच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांना जनगणना करावी लागते। या कामी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा लागलेला आहे आणि या तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर इंधन मिळावे, त्यांच्या गाड्या बंद पडू नयेत म्हणून जनगणना 2027 अंतर्गत नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना इंधन पुरवठा प्राधान्याने करण्याबाबत हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडून आलेलं आहे। तर या पत्राचा आशय घेत संपूर्ण महाराष्ट्रभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे पत्र निर्गमित होणे अपेक्षित आहे, जेणेकरून जनगणनेच्या कामामध्ये कर्मचाऱ्यांना इंधनाच्या पुरवठ्याअभावी जनगणनेचे काम रखडू नये याकरिता तर भारत सरकारमार्फत राबवण्यात येत असलेल्या जनगणना 27 अंतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये परगणना हाऊस लिस्टिंग कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। घरगणना कार्य दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष गावस्तरावर राबवण्यात येणार असून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन विविध गावामध्ये जाऊन कामकाज करावे लागणार आहे। सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत, त्यामुळे जनगणना कामामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी जनगणना कामासाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना जनगणना विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, तरी त्याचे ओळखपत्र आदेश दाखवल्यानंतर त्यांना पेट्रोल पंपावर रांगेत उभे न करता शक्य तितका प्राधान्याने पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे। सदर कार्य हे राष्ट्रीय महत्त्वाचे असून आपल्या स्तरावर सदर कार्यास प्राधान्य देण्यात यावे अशा प्रकारचं आशयाचं हे पत्र आलेले आहे आणि या पत्रान्वये संपूर्ण महाराष्ट्रात आता तुम्हाला डिझेल पेट्रोल हे वाहनाकरिता मिळणार आहे। तर बातमी कशी वाटली कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतात आणि आपल्या जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची सद्यस्थिती कशी आहे कमेंट्स करून लिहायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। परत भेटूया।